विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह वेब पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आई जे रूल्स आहेत, इंडियन इलेक्ट्रिसिटी नियम, त्या नियमानुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मध्ये काय काय घ्यायची विशेष काळजी याची माहिती पाहिजे आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास एक म्हणजे इलेक्ट्रिकल डिझाइन असेल, त्यासोबत त्याचे इलेक्ट्रिकल पॅनल्स असतील, कंडक्टरची साईज असेल, ग्राउंडिंग आणि बॉर्डिंग असेल, त्यासोबतच त्याची इलेक्ट्रिकल सर्किट्स असतील आणि त्याचे आउटलेट्स असतील। हे काय काय आहेत, त्यासोबतच आपल्याला इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स कोणते कोणते आहेत या सगळ्या विषयाची माहिती घ्यायची आहे। एक एक करून बघू आपण, ठीक आहे मित्रांनो। सगळ्यात आधी इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात ठेवा या इलेक्ट्रिकल डिझाइन बद्दल की व्यावसायिक इमारतीची जेव्हा तुम्ही वायरिंग करत असतो तेव्हा त्या इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल कमिशन दॅट इज द IEC याद्वारे निर्धारित केलेले इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन नियम आणि त्यांचे मार्गदर्शक जे तत्वे असतात, मग यासाठी विशिष्ट स्थानिक विद्युत कोडचे पालन करणे आवश्यक आहे। मग आता यामध्येच आपल्याला व्यावसायिकरित्या जे व्यावसायिक इमारती म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कमर्शियल बिल्डिंग्स, तर त्या बिल्डिंगच्या वायरिंगसाठी काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा आहेत, तेच आपल्याला आता एक एक करून बघायचे। याच्यामध्ये लक्षात ठेवा की इलेक्ट्रिकल डिझाइन जेव्हा तुम्ही करत असताल तेव्हा इमारतीच्या विशिष्ट आवश्यकतानुसार त्यावर आधारित असते, जसे की तिचा आकार, तिची क्षमता आणि इमारत वापरण्याचा हेतू काय। मित्रांनो, डिझाइन मध्ये अपेक्षित विद्युत भार असेल, व्होल्टेज लेवल असेल आणि डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम असेल, या सगळ्यांचा विचार इलेक्ट्रिकल डिझाइनने करतानाच करायचा। कळालं का? म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला वेळ भेटला नाही पाहिजे। मग आता त्यासोबत काय की जे आपली बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये डिफरंट जे पार्ट्स आहेत म्हणजे विविध भाग, त्यामध्ये आपल्याला जेव्हा इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करायची आहे मग दॅट विल बी डन विथ द हेल्प ऑफ पॅनल्स अँड डिस्ट्रीब्यूशन बोर्ड। म्हणजे ते आपण वितरण करण्यासाठी काय की विविध पॅनल्स आणि डिस्ट्रीब्यूशन बोर्ड हे आपण इन्स्टॉल करणार। मग आता अपेक्षितपणे जर लोड आपल्याला हँडल करायचा असेल, हाताळायचा असेल, तर त्यासाठी मित्रांनो पॅनल बोर्ड योग्य आकाराचे किंवा साईजचे असले पाहिजे। कळालं का? आणि सुरक्षितता नियमांचे पालन करून पण त्याचा एक प्रवेश जो आहे तो योग्य ठिकाणी इन्स्टॉल सुद्धा केलेला असला पाहिजे। हे जे पॅनल बोर्ड्स आता तुम्हाला सांगितलं याची डायग्राम लक्षात ठेवा। हे बघा, हा जो ऑपरेटर आहे तो प्रत्येक पॅनल बोर्डला व्यवस्थितपणे हँडल करतोय। कळालं का? असं तुम्हाला पण सगळ्यांना जमलं पाहिजे। आता बघा कंडक्टरची साईज। मित्रांनो, अपेक्षित करंट आणि व्होल्टेज यावरच त्या कंडक्टरची जाडी अवलंबून असते। मग आता कंडक्टर आणि कंडक्टरची साईज जेव्हा आपण निवडतो तेव्हा त्याच्यामध्ये असलेला व्होल्टेज ड्रॉप, त्यांच्यामध्ये असलेला डिस्टन्स म्हणजे अंतर, या सगळ्या घटकांचा विचार केला जातो। हो, आता बघा हे जे कंडक्टर साईज आहेत याचे प्रकार बघा। सगळ्यात पहिला असेल 3/0 गेज। मग यामध्ये जे आपलं 200 AMPS आणि जसं आपण समजा 10 घेतला तर त्याचे 150, 3 गेज घेतला तर 100, त्यासोबत 6 गेज घेतला तर 55। दॅट इज यूज फॉर व्हॉट? फीडर अँड लार्ज अप्लायन्स वायर। हे तुम्ही चार्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला गेज आणि त्याचे म्हणजे एम्पियर जे करंट त्याच्यामधून जे फ्लो होणार त्याची तुम्हाला आयडिया येऊन जाईल। आता सगळ्यात शेवटीला बघा की 14 गेजचं वायर जर असेल तर 15 एम्पियर। आणि हे कशासाठी वापरणार आपण? जे आपले जनरल लाइटनिंग असतात म्हणजे फॅन्स, आउटलेट्स किंवा मग एक रिसेप्टेड सर्कल्स वगैरे जे आहेत तर त्या सगळ्यामध्ये। कळालं का? म्हणजेच हे जे चार्ट आहे हे जे तुम्हाला लक्षात आला तर तुम्हाला प्रत्येक वायरचे गेजेस किती आहेत ते आणि त्याला लागणारं करंटची लेवल किती हे आयडिया येऊन जाईल। कळालं? आता बघा ग्राउंडिंग आणि बाउंडिंग। मित्रांनो, इलेक्ट्रिकल कोड जे असतात तर त्यानुसार त्याची योग्य ग्राउंडिंग आणि बाउंडिंग करायची। मग आता ग्राउंडिंग इलेक्ट्रोड असा असला पाहिजे की त्यामध्ये ग्राउंडिंग रॉड्स असतील किंवा प्लेट्स असतील, त्यासोबत फॉल्ट करंट असेल तर त्या फॉल्ट करंटसाठी त्याचा सुरक्षित मार्ग एक प्रदान करायचा असेल तर ते वापरले जाणार। मग आता याच बाउंडिंग संपूर्ण इमारतीमध्ये इलेक्ट्रिकल कंटिन्युटी सुद्धा आपल्याला सुनिश्चित करता येते। आता बघा की जे इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि आउटलेट्स असतात यामध्ये काय की आपली जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या रहिवाशांच्या म्हणजे जे तिथले राहणारे जे लोक आहेत त्यांचे जे डिमांड्स असतात तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हे सगळे इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि आउटलेट्स प्रदान केले जातात। प्रत्येक त्यांच्या रूममध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांच्या गरजेनुसार आपण आउटलेट देत असतो।
मग काही विशिष्ट उपकरणासाठी सुद्धा स्वतंत्र आउटलेट आणि सर्किट दिले जातात. उदाहरण म्हणजे एसी घ्या, हे ऑप्शनल विषय झाला. मग प्रत्येकाला कुठे बसवायचं, काय बसवायचं त्याच्या हिशोबाने आपण आउटलेट आणि सर्किट देत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल, आई रूल. मग आता विजेच्या निर्मितीपासून ते वीज वापरापर्यंत अखिल भारतीय स्तरावर पुष्कळसे नियम घालून दिलेले आहेत. मग त्यापैकीच किमान काही नियमाविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, त्या ठिकाणी भारतीय विद्युत नियम दॅट इज IER, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल, यामध्ये सांगितल्याप्रमाणे की जसेच्या तसे देण्याऐवजी त्याचा एक मोरल दिलेला आहे, म्हणजे सारांश दिलेला आहे. मग त्यामध्ये काय की कमी व्होल्टेज, सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, कमी दाब, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं मित्रांनो, लो व्होल्टेज. आता या लो व्होल्टेजमध्ये काय असते बघा, कमी दाब. साधारण स्थितीमध्ये जर समजा आपलं जे व्होल्टेज आहे ते 250 व्होल्टपेक्षा कमी असेल, म्हणजेच काय की साधारण स्थिती ज्यामध्ये 250 व्होल्टपेक्षा कमी दाब असतो त्याला म्हणायचं लो व्होल्टेज. कळालं? त्यासोबत दुसरा असतो मीडियम व्होल्टेज, याला मराठीमध्ये काय म्हणायचं, मध्यम दाब. आता मीडियम व्होल्टेजला कसं डिनोट करायचं, 250 पेक्षा जास्त, बट म्हणजे याच्यापेक्षा तर जास्त आहे, बट कमी कोणापेक्षा, लेस दॅन 650. म्हणजे ज्या स्थितीमध्ये 250 व्होल्टपेक्षा जास्त दाब असेल परंतु 650 व्होल्टपेक्षा कमी दाब असेल तर त्या व्होल्टेजला काय म्हणायचं मित्रांनो, मीडियम व्होल्टेज. काय म्हणायचं त्याला, मीडियम व्होल्टेज. लक्षात राहील? आता लो झालं, मीडियम झालं तर हाय, त्याला मराठीमध्ये म्हणायचं उच्च दाब, हाय व्होल्टेज. उच्च दाब म्हणजे काय बरं, जे की जास्त म्हणजे 650 व्होल्टपेक्षा तर जास्त दाब आहे परंतु 33,000 kV पेक्षा कमी. 33,000 व्होल्ट, ऍक्च्युली केव्ही नाही म्हणता येणार याला, जर मला केव्ही मध्ये यायचं असेल तर असं लिहावं लागेल, किलो व्होल्ट म्हणजे 10⁻³ एकावर 3 शून्य. कळालं? म्हणजेच ज्या स्थितीमध्ये 650 व्होल्टपेक्षा जास्त दाब आहे परंतु 33,000 व्होल्टपेक्षा कमी, म्हणजेच किती, 33 kV पेक्षा कमी, तर त्या व्होल्टेजला काय म्हणायचं मित्रांनो, हाय व्होल्टेज. कळालं? तिन्ही पण लो, मीडियम, हाय. लक्षात ठेवा, तिन्ही पण लिहून पण ठेवा. आता बघा रूल नंबर 29 म्हणजे नियम क्रमांक 29 काय सांगतो. हा नियमाचं नाव आहे की वीज वाहकाच्या उपकरणाची जेव्हा उभारणी करणार, जेव्हा आपण बांधणी करणार तर त्यामध्ये संरक्षण आणि त्याची कार्यव्यवस्था. आता यामध्ये बघा की सर्व प्रकारच्या वीज पुरवठा करणाऱ्या लाईन्स असतील, उपकरणे असेल, या सगळ्यामध्ये एक योग्य कॅपॅसिटी वाले आणि योग्य आकाराचे असले पाहिजे. मग त्यांची जे रचना आहे, त्यांची जे उभारणी आहे, त्यांचं जे संरक्षण आहे, त्यांची जे कार्यपद्धती आहे, या सगळ्यापासून धोका होणार नाही, उत्पन्न होणार नाही असे ते असले पाहिजेत. मग त्यासाठीच मित्रांनो शक्यतो ISI, इंडियन स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ISI. मग आता या सगळ्यामध्ये काय की जे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन म्हणा तर त्या सगळ्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे सगळं नियमचं पालन केलं पाहिजे. कळालं? थोडक्यात लक्षात ठेवा की ISI मार्किंग वालेच इक्विपमेंट्स आपण प्रिफर करायचे. मित्रांनो, रूल नंबर 30 म्हणजेच आपल्याला तर नियम क्रमांक 30 जो पाहायचा आहे त्याच्यामध्ये असते की इलेक्ट्रिकल ॲसेसरीज जे आहे तर त्याचे लोकेशन्स काय काय. यामध्ये बघा पॉवर सप्लाय लाईन्स, त्याचे वायर्स, त्याचे ॲसेसरीज आणि त्याचे उपकरणे जे सुरक्षित स्थितीमध्ये ठेवले पाहिजे. मग आता या सगळ्या ऊर्जा जर आपल्याला पुरवायची असेल या सगळ्यामध्ये तर कोणत्याही धोक्यापासून यांना मुक्त असणे आवश्यक आहे. जसे की विद्युत असेल, यांत्रिक असेल, रासायनिक असेल किंवा इन्सुलेशनच्या नुकसानापासून ते सर्वसामान्य परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला अंडरग्राउंड किंवा इन्सुलेट करून सुरक्षित केलेले असले पाहिजे. कळालं मित्रांनो? आता बघा रूल नंबर 31 दॅट इज द नियम क्रमांक 31. याचं नाव आहे ग्राहकाच्या आवारामधील जे कटआउट आहे. मित्रांनो, वीज पुरवठा करणाऱ्या कंपनी किंवा मंडळ जे आहे तर त्या मंडळाने वीज ग्राहकांच्या आवारामध्ये एक प्रत्येक सर्व्हिस लाईन्सच्या फेज वायरवर एक लोखंडी पेटी असलेला एक कटआउट बसवलाच पाहिजे. हा आपल्याला शिकवतो रूल नंबर 31. कळालं? हे बघा याचे कनेक्शन्स हे आहेत आपलं सिंगल पेज जे आपल्या घरामध्ये बसवलं जातं ते वाले मीटर कनेक्शन्स.
आणि हे कशामध्ये मोजतो? किलोवॅट आवर मध्ये. कळालं? आता बघा नियम क्रमांक 32, दॅट इज द रूल नंबर 32. याचं नाव आहे अर्थ आणि त्याला केलेली न्यूट्रल या दोघांची ओळख आणि स्विच आणि कटआउट जे असतात तर त्यामध्ये त्यांची जागा काय. मग आता लक्षात ठेवा याच्यामध्ये की ज्या ठिकाणी कंडक्टरमध्ये 2 वायर सिस्टीम आहे तर त्या 2 वायर सिस्टीमच्या अर्थ कंडक्टर किंवा मल्टी वायर सिस्टीमच्या एक अर्थ केलेल्या न्यूट्रल कंडक्टरचा किंवा त्यांना जोडलेल्या कंडक्टरचा समावेश असतो. त्याला म्हणायचं रूल नंबर 32. आता यामध्ये काही गोष्टी पण लक्षात ठेवा. एक म्हणजे अर्थ केलेला जो न्यूट्रल कंडक्टर आहे किंवा त्यांना जोडणारा कंडक्टर असेल, मग ज्याच्या अखत्यारीतीच असेल, मग त्याने हे जे कंडक्टर त्याच्या लाईव्ह कंडक्टर पासून वेगळे करण्यासाठी किंवा वेगळे ओळखण्यासाठी एक आपल्याला नोटीस बोर्ड टाईप लावला पाहिजे, म्हणजे फलक. मग असे फलक लावून पण आपण काही सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही मेन्शन करू शकतो. काय मेन्शन करू शकतो? एक म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण सप्लाय दिलेला आहे त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणी जर अर्थ केलेला न्यूट्रल कंडक्टर हा सप्लायरने लावलेला असेल तर, आणि दुसरी कंडिशन म्हणजे ज्या ठिकाणी असा कंडक्टर ग्राहकाच्या सिस्टीमचाच एक भाग असेल व तो त्याच्या सप्लायच्या अर्थ केलेल्या न्यूट्रल कंडक्टर सोबत जोडलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण याला प्रिफर करू शकतो. त्यासोबत मित्रांनो याची दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जे अर्थ केलेला कंडक्टर आणि लाईव्ह कंडक्टर यांच्यासाठी एकत्रितपणे कार्यरत होण्यासाठी त्याचा बसवलेला जो लिंक स्विच आहे त्या स्विचच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं कटआउट असेल, लिंक किंवा स्विच असेल, 2 वायर सिस्टीम असेल, त्याला अर्थ केलेला किंवा न्यूट्रल कंडक्टर म्हणा किंवा मग मल्टी वायर सिस्टीमला अर्थ केलेला न्यूट्रल कंडक्टर म्हणा, त्या सगळ्यांना जोडणारा कंडक्टर यामध्ये अपवाद वळखता बसवण्यात आलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा याच्यामध्ये तपासणी करण्यासाठी बसवण्यात आलेले लिंक्स कोणते आहेत ते लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे जनरेटर किंवा ट्रान्सफॉर्मर यांच्यासाठी जे आपण स्विच वापरतो ते एकदा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता बघा नियम क्रमांक 33 काय शिकवतो आपल्याला रूल नंबर 33. याचं नाव आहे अर्थ टर्मिनल देणे. मग आता लक्षात ठेवा की सप्लाय स्टार्टिंग पॉइंटच्या जवळ एक योग्य अर्थिंग टर्मिनल देणे आपल्याला आवश्यक आहे. रूल नंबर 34 नियम क्रमांक 34 काय शिकवतो आपल्याला? बेअर कंडक्टर. मग आता ज्या ठिकाणी आपण हे बेअर कंडक्टर वापरले जातात ते सहज पोहोचणार नाहीत असेच असले पाहिजेत. म्हणजेच काम करताना बेअर कंडक्टर दूर किंवा उंचावर असले पाहिजेत. मग गरज भासल्यास बेअर कंडक्टर डेड करण्यासाठी योग्य ठिकाणी स्विच बसवलेला असला पाहिजे. कळलं मित्रांनो? नियम क्रमांक 35 रूल नंबर 35 दॅट इंडिकेट्स व्हॉट इज द डेंजर. हे जे डेंजर म्हणजे काय? धोक्याची सूचना. हे जे फलक वगैरे सगळ्यांनी बघितलेला असतो. यामध्ये काय एक तर हिंदीमध्ये पण लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये पण लिहू शकता. धोक्याची सूचना किंवा मग स्थानिक भाषेमध्ये एक ही जे कवटी दिसते आपल्याला, कवटी किंवा हाडाचा हे जे चिन्ह आहे, हे अशा हाडाची क्रॉस मार्किंग, त्यामध्येच ह्या हाडाच्या चिन्हासाठीच काय आपला IS नंबर 2651 यामध्ये मेन्शन केल्याप्रमाणे मीडियम, हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज या स्वरूपामध्ये एक आपण हे बघा, लो तर कन्सिडर करूच नका, मीडियम, हाय आणि एक्स्ट्रा हाय यासारख्यामध्येच कायमस्वरूपी चिटकवलेले असले पाहिजे. लो मध्ये नसलं तरी चालून जाईल. रूल नंबर 36 मित्रांनो नियम क्रमांक 36 काय शिकवतो? PPE किट, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट. काय असते बघा, हे जे ॲप्रॉन आहे, हे सगळे जे आपल्याला टोपी, हे गॉगल, हे हँड ग्लोव्ज, हे शूज, हे आपले जे इक्विपमेंट्स आहेत, यामध्ये काय असते की इलेक्ट्रिकल पॉवर लाईन किंवा उपकरणावर किंवा मग दोन्हीवर काम करणाऱ्या व्यक्तीला उपकरणे असेल आणि सुरक्षा साधने असेल. यामध्ये हँड ग्लोव्ज जसं म्हणले मी, रबर शूज बघा, सीट बेल्ट बघा, सीडी जे आपण लॅडर बोलतो, ग्राउंडिंग डिव्हाइसेस असेल, हेल्मेट असेल, लाईन टेस्टर असेल आणि टॉर्च, हे सगळं आपल्याला एक प्रदान करणे आवश्यक आहे. काय फायदा आहे की जेणेकरून यांत्रिक किंवा विद्युत म्हणजे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल काय इजा होणार नाही. मग आता हे जे असतात ते सर्वसाधारणपणे आणि उपकरणे हे नेहमी चांगल्या ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी ठेवलेली असली पाहिजेत. कोणतीही व्यक्ती थेट त्या इलेक्ट्रिकल पॉवर लाईनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये किंवा त्याच्या उपकरणावर काम करू शकत पण नाही.
किंवा मग त्याच्यामुळे जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. मग अशा वेळेस कोणत्याही व्यक्तीला कामामध्ये अडथळा येऊ नये यासाठीच आपण हे सगळं प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि हे प्रोव्हाइड न करणं म्हणजे तुम्ही कायद्याने गुन्हा पण आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही पीपीई किट प्रत्येकाला बंधनकारकच आहे. मित्रांनो, रूल नंबर 37, नियम क्रमांक 37 काय शिकवतो आपल्याला की कट ऑफ स्विच. यामध्ये बघा की सर्व प्रकारचे ओव्हरहेड क्रेन ज्यांना त्याच्या एक्सटर्नल सोर्सेस कडून एक आपण जे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो ते सगळे एकाच ऑपरेशनमध्ये सगळं व्होल्टेज कट करण्यासाठी एक योग्य कट ऑफ स्विच सोबत त्याच्या एक सुसज्ज असले पाहिजे. मग याच उपकरणांची संपूर्ण रचना त्याच्या योग्यरित्या ग्राउंड केलेले असणे सुद्धा आवश्यक आहे. हे आपल्याला शिकता येते रूल नंबर 37. ठीक आहे. आता रूल नंबर 38, 38 नंबरचा नियम काय सांगतो, फ्लेक्झिबल केबल. मोटार घ्या, जनरेटर घ्या, ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर घ्या, इलेक्ट्रिक ड्रिल घ्या, इलेक्ट्रिकल स्पेअर पार्ट घ्या, वेल्डिंग स्टेशन घ्या किंवा इतर कोणते पण पोर्टेबल किंवा ट्रान्सपोर्टेबल जे डिव्हाइस असतात, तर त्या उपकरणासाठी त्याची फ्लेक्झिबिलिटी म्हणजे त्याची लवचिकता एक केबलचा वापर केला जाऊ नये. कुठपर्यंत, जोपर्यंत ते मजबूतपणे इन्सुलेटेड किंवा एक मेकॅनिकली त्यांचं काही नुकसान वगैरे होण्यापासून एक पुरेसे एक संरक्षित केले जात नाही तिथपर्यंत. रूल नंबर 39, नियम क्रमांक 39 काय शिकवतो आपल्याला की सील बंद करणे. मित्रांनो, सर्व प्रकारचे पाईप्स, कंड्युट्स ज्यामधून पॉवर सप्लाय लाईन गेलेली आहे ते सगळे त्याच्या स्ट्रीट बॉक्समध्ये त्याची एंट्री किंवा एक्झिट पॉइंटला एक प्रभावीपणे सील बंद केले पाहिजे. त्यासाठीच आपल्याला रूल नंबर 39 माहित असणे आवश्यक आहे. रूल नंबर 40, नियम क्रमांक 40 काय सांगतो की सेपरेट स्ट्रीट बॉक्स प्रदान करणे. मग आता यासारख्या स्ट्रीट बॉक्समध्ये गॅस लाईन नसली पाहिजे किंवा पाणी आणि वायू यासारख्याचा प्रवाह रोखण्यासाठी खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे. मित्रांनो, गॅसच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारची स्ट्रीट बॉक्सची एक नियमितपणे तपासणी केली पाहिजे. म्हणजेच त्याच्या तिन्ही जे लाईन्स असतात त्या एकमेकापासून वेगळ्या असल्या पाहिजे. मित्रांनो, रूल नंबर 41, नियम क्रमांक 41 काय सांगतो की परमनंट आयडेंटिफिकेशन. आता काय असते हे आयडेंटिफिकेशन, कोणताही पॉवर प्लांट घ्या, सबस्टेशन घ्या, जंक्शन बॉक्स घ्या, पिलर किंवा सप्लाय पोल घ्या, ज्यामध्ये वेगवेगळे सर्किट आणि डिव्हाइसेस आहेत ते एक परमनंट मार्किंगद्वारे मार्क करणे आवश्यक आहे. हे आपल्याला कोण शिकवते, रूल नंबर 41. आता बघा नियम क्रमांक 42, रूल नंबर 42 व्हॉट इंडिकेट्स सेपरेट सर्किट अरेंज करणे. मित्रांनो, सर्व प्रकारचे सर्किट आणि इलेक्ट्रिकल उपकरणे अशा प्रकारे अरेंज करा की त्यांचा कोणताही भाग त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त व्होल्टेजवर चार्ज होण्याचा धोका निर्माण होणार नाही. जर एसी आणि डीसी सर्किट्स एकाच सपोर्टवर जर स्थापित केलेले असतील तर ते व्यवस्थितपणे वेगळे आणि सुरक्षित पण केले पाहिजेत, जेणेकरून ते ऊर्जावान असताना एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत. हेच आपल्याला रूल नंबर 42 मध्ये शिकायला मिळते. आता बघा नियम क्रमांक 43, याच्यावरून काय वाटतं तुम्हाला, एक फर्स्ट एड किट जे बोलतो आपण तेच आहे. प्रथमोपचार किट आणि संरक्षणात्मक उपकरणे जे आपले विद्युत आगीशी लढण्यासाठी एक पुरेशी व्यवस्था करणे आणि त्यांची देखभाल करणे हे सगळं आवश्यक आहे. मग यामध्ये प्रथमोपचार किट आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे यांचा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करणे किंवा असणे आवश्यक आहे. हेच आपल्याला रूल नंबर 43 मध्ये शिकायला मिळते. मित्रांनो, नियम क्रमांक 44, इलेक्ट्रिक शॉक. मग त्या शॉकमुळे जे त्रस्त व्यक्ती आहे तर त्या त्रस्त व्यक्तीच्या पुनर्स्थापनेसाठी रचना. एक रचना म्हणजे काय की हे जे सूचना फलक असतात ते सगळे याच्यामध्ये शिकायला भेटते. त्याला म्हणायचं नियम क्रमांक 44. बघा, कोणती भाषा घ्या, इंग्लिश घ्या, हिंदी घ्या, मराठी घ्या किंवा स्थानिक जिल्ह्याची भाषा, ज्या ज्या राज्यामध्ये जे ती भाषा असेल. मग यामध्ये काय की विजेचा झटका बसलेल्या व्यक्तीला पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्याला सूचना मानकाने प्रत्येक ठिकाणी आपण हे चिटकवल्या पाहिजे. आणि जनरेटिंग स्टेशन असेल, बंद उपकेंद्र असेल, बंद स्विच स्टेशन असेल आणि फॅक्टरीज ऍक्ट 1948 त्याचा रूल नंबर मला वाटतं 63, त्यांची जे कलम नंबर 2 आहे त्यांच्या क्लॉज M मध्ये हे सगळं परिभाषित केलेलं आहे. मग त्या परिभाषित केल्याप्रमाणेच
प्रत्येक कारखान्यामध्ये ज्यामध्ये वीज वापरली जाते अशा इतर आवश्यक ज्या ठिकाणी वीज आहे त्या ठिकाणी हे जे ऑब्झर्वर म्हणतो त्याला आपण काय म्हणतो ते इन्स्पेक्टर म्हणतो, ते निरीक्षक म्हणून जे वापरले गेलेले किंवा त्या निरीक्षकांना मदत करण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी मालकाला लेखी सूचना देऊन सुद्धा आपण थेट पाठवू शकतो। हे सगळं आपल्याला शिकता येते रूल नंबर 44। यामध्ये सूचनांच्या प्रती जे आपलं स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, या सरकारनेच संदर्भामध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी किंवा अधिकाऱ्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारने निश्चित केलेल्या किमतीनुसार पुरवल्या जात असतात। मित्रांनो, रूल नंबर 45 नियम क्रमांक 45 सांगतो की इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, बघा फक्त राज्य सरकारने परवाना दिलेल्या कंत्राटदारांना एक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं काम दिलं गेलं पाहिजे। जसे की नवीन इन्स्टॉलेशन करणे असेल, जुन्या इन्स्टॉलेशनचे मेंटेनन्स असेल, इन्स्टॉलेशनमध्ये काही बदल असतील, हे सगळे कामं त्या राज्य सरकारने परवाना दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडूनच कंत्राटदाराकडूनच केले गेले पाहिजे। हे आपल्याला माहित पडते रूल नंबर 45 मध्ये। नियम क्रमांक 46 हा कोण आहे तर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहे। मग आता परवानाधारक जे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहे तर त्याद्वारे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची चाचणी आणि तपासणी हे नियतकालीन अंतराने केली गेली पाहिजे। मग चाचणी किंवा तपासणीतील अंतर हे 5 वर्षापेक्षा जास्त सुद्धा नसलं पाहिजे। हेच आपल्याला रूल नंबर 46 मध्ये लक्षात ठेवायचं। आता बघा नियम क्रमांक 47 जे ग्राहकाची उपकरणे आहेत आणि विद्युत संच यांची तपासणी। आता बघा की एखाद्या इन्स्टॉलेशनला वीज पुरवठा करण्यापूर्वी त्या इन्स्टॉलेशनची टेस्टिंग घेणे आवश्यक आहे। मग आता याच नियमानुसार म्हणजेच रूल नंबर 46 प्रमाणेच त्याचे जे इन्स्टॉलेशन आहे ते धोकादायक आहे किंवा त्याची योग्य सूचना देऊन सुद्धा नियमानुसार सुधारणा जर नाही होत असेल तर वीज पुरवठा नाकारण्याचा सुद्धा अधिकार त्या वीज पुरवठा करणाऱ्यांना होत असतो। याचाच नियम आपल्याला 47 लक्षात ठेवायचा आहे। मित्रांनो, नियम क्रमांक 48 काय सांगतो, इलेक्ट्रिक करंट देण्यापूर्वी विद्युत संच मंडळातील जे लिकेज करंट आहे तो, याच्यामध्ये लक्षात ठेवा की ज्या ग्राहकांच्या इन्स्टॉलेशन मधील लिकेज करंट हा जो आहे तो त्यांना पुरवलेल्या एकूण करंटच्या 1/5000 म्हणजे 1/5000 याच्यापेक्षा जास्त असेल तर कोणत्या पण वीज ग्राहकाला वीज पुरवठा न करण्याचा अधिकार त्या वीज पुरवठा करणाऱ्याला आहे। रूल नंबर 49 नियम क्रमांक 49 काय सांगतो की ग्राहकाच्या हद्दीत होणारे लिकेज कोणते। वीज ग्राहकाच्या इन्स्टॉलेशनचा लिकेज करंट जो आहे तो एकूण करंटच्या 1/5000 पेक्षा जास्त असेल तर त्याला वीज पुरवठा करणारी कंपनी मंडळ जे 48 तासाची नोटीस देऊन वीज पुरवठा बंद करू शकतात। हेच आपल्याला शिकवतो रूल नंबर 49। मित्रांनो, नियम क्रमांक 50 नियम क्रमांक 50 काय सांगतो की विजेचा पुरवठा आणि उद्योग। मग आता बघा की विद्युत पुरवठा जो आहे तो कोणत्याही पण गोष्टींची एक क्रॉस चेक केल्याशिवाय विजेचा उपयोग चालू करू शक्य नाही। लक्षात ठेवा, यामध्ये बघा की ग्राहकांचा वीज पुरवठा ज्या ठिकाणी सुरू होतो त्याच पॉइंटवर शक्यता जवळ असते की योग्य क्षमतेचा एक मुख्य स्विच किंवा एखादा सर्किट ब्रेकर बसवला पाहिजे। काय की ज्यामुळे तुम्हाला कोणत्या पण क्षणी जे इन्स्टॉलेशन आहे त्याच्या वीज पुरवठ्यापासून वेगळं करता येते। कळालं? त्यासोबतच प्रत्येक सर्किटवर त्याच्या योग्य क्षमतेचा फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर बसवला पाहिजे। प्रत्येक मोटर आणि त्याची जे उपकरणे आहेत ते नियंत्रित करण्यासाठी योग्य क्षमतेचे स्विच किंवा ब्रेकर जोडायचे की ज्यामुळे त्या उपकरणावर काम करणारा त्याला सहजपणे हँडल करू शकेल। बघा रूल नंबर 51 म्हणजे नियम क्रमांक 51 काय सांगतो आपल्याला की मीडियम व्होल्टेज घ्या, हाय व्होल्टेज घ्या किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज घ्या, यांच्या इन्स्टॉलेशनच्या बाबतीमध्ये कोणत्या पण प्रकारचे जे लागू असलेल्या अटी कोणत्या कोणत्या आहेत। मग यामध्ये बघा की ओव्हरहेड लाईनच्या कंडक्टर्स व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या कंडक्टरवर यांत्रिकदृष्ट्या मजबूत असे आवरण असले पाहिजे जे की इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हानीपासून सुरक्षित असले पाहिजे। 2 म्हणजे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल जे उपकरणे आहेत त्यांच्या धातुयुक्त बॉडीला अर्थ केले पाहिजे। 3 म्हणजे प्रत्येक स्विच बोर्डच्या पुढे
कमीत कमी एक 914 मीटर अप्रॉक्सिमेटली 3 फूट तेवढी मोकळी जागा सोडली पाहिजे। रूल नंबर 52 मित्रांनो 52 काय शिकवते आपल्याला की विद्युत पुरवठ्यामध्ये असलेल्या त्रुटी किंवा उणिवा या संबंधी आपण त्या इन्स्पेक्टरला अर्ज करू शकतो। बघा, जर समजा वीज पुरवठा करणाऱ्याने वीज ग्राहकाला विजेचा पुरवठा असेल, त्याची विद्युतची संच मांडणी असेल, ते अयोग्य आहे असे जर सांगितले, तर वीज पुरवठा करणाऱ्याने ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला असेल तर तोच ग्राहक विद्युत निरीक्षकाकडे विद्युत संच मांडणी असेल, उपकरणांची पाहणी असेल आणि तपासणी असेल, हे सगळं करण्यासाठी अर्ज करू शकतो। जर ती उपकरणे वापरण्यास योग्य आणि त्यापासून कोणत्या प्रकारचा धोका नसेल तर विद्युत निरीक्षक जे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहे त्याची खात्री झाली आणि त्याच्याकडून खात्री करून त्याची सूचना आली की 24 तासाच्या आत त्या वीज पुरवठा करणाऱ्याने त्या ग्राहकाला वीज पुरवठा जोडून सुरू केलाच पाहिजे। बघा, रूल नंबर 53 52 नंतर 53 काय शिकवतो की ग्राहकाच्या उपकरणाची पाहणी कशी करायची, त्यांची तपासणी कशी करायची आणि त्यांची फी किती असेल। अंमलबजावणीसाठी ग्राहकाला विद्युत संच मांडणी, उपकरणाची पाहणी आणि तपासणी बद्दलचे शुल्क त्याच्या पुरवठा करणाऱ्याने भरले पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक पाहणी आणि तपासणी बाबतचे शुल्क त्याच्या ग्राहकाने भरले पाहिजे। मित्रांनो, नियम क्रमांक 52 का आठवण करून दिली तुम्हाला की त्याप्रमाणेच विद्युत जे निरीक्षक आहे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर त्याकडे जर अर्ज केलेला असेल तर अशा प्रकारची पाहणी आणि तपासणीचे शुल्क तो इन्स्पेक्टर सांगेल तेवढे त्यांनी भरलं पाहिजे। बघा, नियम क्रमांक 54 रूल नंबर 54 ग्राहकाला पुरवठा होणाऱ्या व्होल्टेजची मान्यता। जे वीज पुरवठा करणाऱ्याने जे व्होल्टेज जाहीरपणे मान्य केलेले असेल त्यामध्ये त्या ग्राहकाची लेखी परवानगी किंवा राज्य सरकारची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय एक कमी जास्त बदल करता कामा नये आणि हाच बदल तुम्हाला मी आता लिहून पण देणार आहे। पहिल्यांदा काय शिकलो होतो आपण, लो आणि मध्यम, मध्यमला काय म्हणू आपण, मीडियम। लो आणि मीडियम व्होल्टेज, कमी आणि मध्यम। मग यामध्ये लक्षात ठेवा हा जो बदल असेल तो 6% चालेल। किती टक्के चालेल? 6। कळालं इथपर्यंत? त्यासोबत दुसरी जी केस आहे हाय व्होल्टेज, याच्यामध्ये किती असेल? 6% पासून ते 6 to 9 म्हणजे 6 ते 9%। लक्षात राहील? आणि तिसरं जे असते जे हायच्या नंतर असते ते एक्स्ट्रा हाय, अति उच्च दाब, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, याच्यामध्ये किती टक्के बदल असेल? जे 6 ते 9 याच्यापेक्षा जास्त, म्हणजे याची लिमिट कुठपर्यंत लक्षात ठेवायची? 12.5%, म्हणजे 12.5 पेक्षा जास्त असला नाही पाहिजे। लेस दॅन म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नसता कामा आहे। लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा। कमी आणि म्हणजे लो आणि मीडियम साठी लक्षात ठेवा 6%, हाय साठी लक्षात ठेवा 6 ते 9% आणि अति उच्च साठी म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज साठी 12.5 पेक्षा जास्त होता कामा नये। हे सगळे शिकतो आपण रूल क्रमांक 54। कळालं? आता बघा, जे नियम क्रमांक 55 आहे त्यामध्ये काय आहे की ग्राहकाला पुरवठा होणाऱ्या AC फ्रिक्वेन्सीची मान्यता। मित्रांनो, ग्राहकाच्या लेखी परवानगीशिवाय किंवा मग राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय जे पुरवठा करणारा जो व्यक्ती आहे तर त्या करणाऱ्याने अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी त्याच्या मान्य फ्रिक्वेन्सीमध्ये 3% पेक्षा जास्त बदल करता कामा नये। हेच आपल्याला शिकवते रूल नंबर 55। आता बघा नियम क्रमांक 56 म्हणजे 56 मीटर आणि कटआउटच्या सीलिंग संबंधी। मित्रांनो, लक्षात ठेवा वीज ग्राहकाच्या हद्दीमध्ये कोणत्या पण प्रकारच्या कटआउटला किंवा त्याच्या तत्सम उपकरणाला एक पुरवठा करणारा 1 किंवा 2 सील करू शकतो। हेच सील वीज पुरवठा करणाऱ्याशिवाय इतर कोणाला सुद्धा खंडित करता येणार नाही। मात्र वीज ग्राहकाने याविषयी योग्य ती काळजी सुद्धा घेतली पाहिजे। याच नियमांचा जर भंग केला तर भारतीय विद्युत नियम 1956
त्यामध्ये नियम क्रमांक 138 नुसार सील तोडणाऱ्यास 200 रुपये दंड होऊ शकतो. नियम क्रमांक 57. मित्रांनो, ग्राहकाच्या हद्दीमधील मीटर्स असतील आणि मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर असेल आणि तत्सम उपकरणे असेल. मग आता यामध्ये लक्षात ठेवा की ग्राहकाच्या हद्दीमध्ये बसवण्यात येणारे मीटर्स, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर आणि तत्सम उपकरणे यामध्ये जास्तीत जास्त 3% त्रुटीचे दाखवत असतील तर असे उपकरणे वापरण्यास योग्य आहे असं आपण समजलं पाहिजे. हे आपल्याला सांगते नियम क्रमांक 57. रूल नंबर 58. नियम क्रमांक 58 काय सांगतोय की ग्राहकाला विद्युत पुरवठा जे सुरू होतो ती जागा कोणती, अर्थ आणि न्यूट्रल कंडक्टर किंवा मग ग्राहकाच्या हद्दीमध्ये जे कॉन्सेंट्रिक केबल आहे तर त्या केबलच्या बाहेरच्या अर्थ कंडक्टर शिवाय सर्व वाहकांना ज्या ज्या ठिकाणी पुरवठा करणाऱ्याने कटआउट बसवलेले असतील त्या कटआउटच्या बाहेर येणाऱ्या वाहकापासून ग्राहकाला एक प्रवाह चालू झाला असे आपण समजले पाहिजे. जे नियम क्रमांक 59 आहे हे काय दिलेलं आहे, आपला जर विद्युत पुरवठा बंद पडला तर ते पडू नये म्हणून त्याच्यासाठी काय घ्यायची आणि बंद पडल्याची सूचना. बघा, वीज पुरवठा करणाऱ्याने वीज पुरवठा बंद पडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे. विद्युत पुरवठा जर खंडित झाला तर त्याची माहिती पुरवठाधारकास समजल्यानंतर त्याची त्वरित माहिती योग्य त्या नमुन्यामध्ये विद्युत निरीक्षकाकडे कळवली पाहिजे. काही कारणास्तव विद्युत पुरवठा जर खंडित करायचा असेल तर अशा वेळेस किती वेळ खंडित राहील याची सुद्धा तुम्ही संबंधित सूचना धोकादायक परिस्थिती व्यतिरिक्त इतर वेळी कमीत कमी 24 तास आधी तुम्ही ग्राहकांना दिली पाहिजे. मग कोणत्या पण ग्राहकाने जर असा प्रवाह खंडित होण्यासाठी हरकत जर घेतली तर ती विद्युत निरीक्षकाच्या परवानगीशिवाय त्याचा प्रवाह खंडित होऊ देता कामा नये. परंतु त्यासाठी हे जे इन्स्पेक्टर असतात त्यांनी काही कंडिशन सुद्धा आपल्याला घातलेल्या असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. कळालं? आता बघा नियम क्रमांक 60. जे विद्युत विरोधी आवरण आहे त्यांचा रेजिस्टन्स. मित्रांनो, विद्युत विरोधी आवरणाचा विरोध बघण्यासाठी कमी आणि मध्यम व्होल्टेज असलेले विद्युत वाहक हे त्यामध्ये असलेली वाढ, त्यांच्यामध्ये असलेली दुरुस्ती किंवा बदल यासाठी त्यांच्या मुख्य सप्लाय लाईन पासून तोडलेले असतील तर असे वाहक वीज पुरवठाधारकाने नियम क्रमांक 48 यामध्ये सांगितलेली कसोटी आणि तपासणी करण्यासंबंधी अर्ज केल्याशिवाय मुख्य सप्लाय लाईनला जोडू नये. दुसरी गोष्ट म्हणजे विद्युत वाहक म्हणून जर कॉन्सेंट्रिक केबलचा उपयोग केलेला असेल तर त्या केबलच्या परिघाच्या सर्वात जवळ असणाऱ्या वाहकांना म्हणजेच आर्मरिंगला अर्थ करायचे. तिसरी गोष्ट म्हणजे जे DC 3 वायर पद्धत आहे तर त्या 3 वायर पद्धतीमध्ये मधला कंडक्टर जो आहे तो फक्त त्याच्या जनरेटरच्या ठिकाणीच अर्थ केलेला असला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे अल्टरनेटिंग करंट पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये अर्थ केलेले निरनिराळे अर्थ कंडक्टर हे त्याच्या विद्युतदृष्ट्या एकमेकाला जोडले पाहिजेत. मित्रांनो, विद्युत वाहकांना म्हणजे कंडक्टर्सना अशा अर्थ कंडक्टरचे बाहेरील बाजूने संरक्षण असले पाहिजे. मग आता प्रत्येक जनरेटर, मोटर, ट्रान्सफॉर्मरचे तसेच विद्युत शक्ती नियमित आणि नियंत्रित करणारी साधने आणि विद्युत शक्तीचा उपयोग करणारी सर्व यंत्रे यांचे सर्व धातूंचे भाग म्हणजेच विद्युत वाहक सोडून 2 वेगवेगळ्या ठिकाणी अर्थ कंडक्टरने योग्य प्रकारे जोडले पाहिजेत. तसेच मित्रांनो, विद्युत वाहक असेल आणि विद्युत उपकरणे असेल यांना संरक्षण देणारी सर्व धातूची आवरणे सुद्धा त्या अर्थला जोडली पाहिजेत. त्यामध्ये शेवटची गोष्ट लक्षात ठेवा की विद्युत संच मांडणीमध्ये 3 पिन सॉकेट जे आहे 3 पिन सॉकेटच्या तिसऱ्या पिनला योग्य प्रकारे त्याच्या अर्थला जोडलं पाहिजे. अच्छा मित्रांनो, याच्यामध्ये अजून काही गोष्टी सांगतो ते पण लक्षात ठेवा. अर्थची कनेक्शन करताना तपासणी किंवा दोष शोधताना एक कनेक्शन तात्पुरते बंद करता यावे. मग त्या दृष्टीने त्यामध्ये अर्थ लिंकचा समावेश करून घ्यायचा. अल्टरनेटिंग करंट सिस्टीमच्या बाबतीत सुद्धा अर्थ कनेक्शन दरम्यान कोणत्याही प्रकारचा इम्पिडन्स म्हणजे स्विच गिअर किंवा इन्स्ट्रुमेंट यांना कार्यरत करण्यासाठी जोडलेल्या इम्पिडन्सच्या व्यतिरिक्त जो कटआउट आहे किंवा जो सर्किट ब्रेकर आहे तो जोडण्यात आला नाही पाहिजे. आणि त्यामध्ये केलेल्या अर्थ कनेक्शन मधून सुद्धा
त्याचा सामान्य प्रवाह वाहत असल्याबद्दल त्याच्या केलेल्या चाचणीमध्ये दाखविलेल्या प्रवाहाची नोंद सुद्धा त्याच्या सप्लायरने त्याच्या जवळ ठेवली पाहिजे। हे तुम्ही सगळं या नियम क्रमांक 60 मध्ये लक्षात ठेवा। नळाचे जे लाईनचे मालक असतात किंवा जे विद्युत निरीक्षक त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्या पण व्यक्तीने त्यांच्या मालकीत असलेल्या नळाच्या पाईपला अर्थ कनेक्शन करायचं नाही। आणि आता जेवढे मी तुम्हाला सगळे पॉइंट सांगितले त्याप्रमाणे जे जोडलेल्या पर्याय करंट सिस्टीम विद्युतीय जी रीती आहे त्या रीतीनेच एकमेकांशी जोडलेल्या जाऊ शकतात। परंतु अर्थ कनेक्शन संबंधीमध्ये विद्युत पुरवठा त्याच्या लाईन्सच्या धातूच्या आवरणाशी आणि धातूच्या आर्मरिंगशी असेल किंवा मग जोडलेले सुद्धा असले पाहिजे। प्रत्येक जनरेटरची फ्रेम असेल, मोटर असेल आणि शक्य असलेला पोर्टेबल मोटर असेल। मग त्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मरचे धातूचे भाग असेल, ऊर्जेचे काही नियम असेल आणि नियंत्रणासाठी वापरलेली साधने असेल आणि इतर काही माध्यमे त्याच्या व्होल्टेजवर चालणारी साधने यांचेच अर्थिंग दोन वेगळ्या आणि भिन्न ठिकाणी त्याचा मालकी असणाऱ्याने केली पाहिजे। त्यासोबत लक्षात ठेवा की इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन किंवा साधने यांच्यामध्ये सर्व धातूचे केसिंग किंवा कव्हर यांचीच अर्थ सोबत जोडणी करण्यात आली पाहिजे आणि हीच जोडणी त्याच्या मार्गात असणारे सर्व जंक्शन बॉक्स किंवा इतर आउटलेटमध्ये सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे। यामध्येच बघा की मेकॅनिकल जे अँगल बघितला किंवा इलेक्ट्रिकल अँगल त्या दोन्ही अँगलच्या दृष्टीने ते मजबूत आणि घट्ट राहतील अशीच अरेंजमेंट करायची। मग आता जर समजा सप्लाय कमी व्होल्टेजचा असेल तर हा जो उपनियम आहे तो काय आपल्याला काही बाबीमध्ये लागू पडणार नाही। समजा वेगळे केलेले वॉल ट्यूब असतील आणि इलेक्ट्रो एरर स्विचेस, सिलिंग फॅन किंवा मग इतर फिटिंग त्यामध्ये काय की पोर्टेबल हँड लॅम्प तसेच पोर्टेबल आणि ट्रान्सपोर्टेबल साधने यांच्याच व्यतिरिक्त अन्यथा त्यांना अर्थ कनेक्शन सुद्धा देण्यात आले पाहिजे। मग आता जर समजा सप्लाय लो व्होल्टेजचा असेल आणि इन्स्टॉलेशन नवीन किंवा दुरुस्त केलेले असेल तर सर्व प्रकारचे प्लग त्यांचे सॉकेट्स हे 3 पिन प्रकाराचे असले पाहिजेत आणि त्यातील एक पिन त्याच्या अर्थ सोबत कनेक्ट केलेली सुद्धा असली पाहिजे। कळालं मित्रांनो? त्यासोबतच बघा की त्या सप्लायरच्या ताब्यात असलेल्या सर्व अर्थिंग सिस्टीम त्याच्या नेहमीच्या तपासणी व्यतिरिक्त एक कोरड्या हवामानाच्या मोसमाच्या दिवसामध्ये 2 वर्षांमध्ये एकदा अर्थ रेजिस्टन्ससाठी तपासणी केली पाहिजे। केलेल्या प्रत्येक अर्थ टेस्टरच्या परिणामाची नोंद सप्लायरने टेस्टिंग केलेल्या दिवसापासून 2 वर्षापर्यंत ठेवली पाहिजे आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्या निरीक्षकाला ती उपलब्ध सुद्धा करून दिली पाहिजे। लक्षात राहील मित्रांनो? नियम क्रमांक 62 हे काय शिकवतो आपल्याला की मध्यम व्होल्टेज सिस्टीम म्हणजे सिस्टीम ॲट मीडियम व्होल्टेज। याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार की ज्या ठिकाणी मध्यम व्होल्टेज सिस्टीमचा वापर केलेला असेल त्या ठिकाणीच अर्थ आणि या सिस्टीमचा भाग असणारा कोणताही कंडक्टर त्या दरम्यानचेच व्होल्टेज एक सामान्य स्थितीमध्ये असताना कमी असले नाही पाहिजे। लक्षात राहील? आता बघा नियम क्रमांक 67 याला म्हणायचं अर्थिंगची जोडणी, दॅट इज द कनेक्शन विथ द अर्थ। यामध्ये उच्च आणि अतिउच्च असलेल्या 3 फेज सिस्टीमचे अर्थ कनेक्शन करताना काही आपल्याला कंडिशन्सचा सुद्धा अभ्यास करावा लागतो। एक म्हणजे आता ही बघा, एक स्टार दुसरा डेल्टा। आता स्टार कनेक्शन मध्ये अर्थ केलेला न्यूट्रल किंवा डेल्टा कनेक्शन जे आहे तर त्यामध्ये कृत्रिम न्यूट्रलचे अर्थिंग हे सगळं पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। पुढे घ्यायचं त्यासोबतच न्यूट्रल जे 2 वेगळ्या आणि भिन्न अंतरावर अर्थशी जोडलेला असला पाहिजे। मग यापैकी प्रत्येक कनेक्शनला एक स्वतंत्र इलेक्ट्रोड पुरवण्यात आलं पाहिजे आणि त्याचपैकी एक जनरेटिंग आणि दुसरा सबस्टेशनला अर्थ केलेला असला पाहिजे। तसेच या प्रकारच्या अर्थिंगमुळे कोणत्याही प्रकारचा इंटरफरन्स होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। मित्रांनो, जर समजा न्यूट्रल कनेक्शन मधून वाहणाऱ्या करंटमुळे दूरध्वनी किंवा इतर कम्युनिकेशन सर्किटमध्ये जर इंटरफरन्स निर्माण होत असेल तर ते जनरेटर किंवा ट्रान्सफॉर्मर योग्य त्या इम्पिडन्स मार्फत अर्थ करण्यात आले पाहिजे। मग ज्या ठिकाणी केबल एकत्रित करतो आणि एकत्रित करून सप्लाय दिलेला असतो त्या ठिकाणी बाहेरील एका कंडक्टर सोबत त्याची अर्थिंग जोडणी करून घ्यायची। आता बघा रूल नंबर
69 याचं नाव आहे पोल टाईप सबस्टेशन. पोल टाईप सबस्टेशनसाठी प्लॅटफॉर्म टाईप कन्स्ट्रक्शनचा वापर केलेला असेल आणि याच प्लॅटफॉर्मवर एक व्यक्तीला उभे राहणे सोयीस्कर व्हावे म्हणून एक पुरेशी जागा सोडलेली असेल आणि प्लॅटफॉर्मच्या सभोवती एक हँडरेलची सुद्धा व्यवस्था असेल आणि ही हँडरेल धातूची असेल तर त्या रेलचे आर्थिंग सोबत जोडणी करण्यात आली पाहिजे. मित्रांनो, जर पोल टाईपच्या सबस्टेशनसाठी लाकडी आधार उभारलेले असतील तर त्या मेटल हँड रेलची व्यवस्था असेल तर त्याची जोडणी सुद्धा अर्थसोबत करण्याची गरज नाही. कळालं? नियम क्रमांक 70 कंडक्टरची चार्जिंग. याच्यामध्ये काय शिकतो आपण की सर्किटमधील जे इलेक्ट्रिक करंट आहे ते खंडित झाल्यानंतर सर्व प्रकारचे कंडेन्सर जे असतात ते ताबडतोब डिस्चार्ज होत असतात. अशी व्यवस्था केलीच पाहिजे आणि यामध्ये सिंपल गोष्टी लक्षात ठेवून टाकायच्या. 71 नाहीये. आता बघा, जे ओव्हरहेड जे लाईन असतात त्या संबंधी नियम. याच्यामधला पहिला आहे नियम क्रमांक 74. मित्रांनो, याचं नाव आहे विद्युत ओव्हरहेड लाईनचे मटेरियल आणि क्षमता. एक गोष्ट लक्षात ठेवा की ओव्हरहेड लाईन कंडक्टरची तुटण्याची क्षमता, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ब्रेकिंग कॅपॅसिटी, ती जवळपास 317.51 किलोग्राम याच्यापेक्षा जास्त नसली पाहिजे. हे ब्रेकिंग कॅपॅसिटी मध्ये लक्षात ठेवा. लक्षात राहील. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी असेल आणि त्याचा जो स्पॅन आहे हे स्पॅन जवळपास 15.24 मीटर एवढं पकडू. 15.24 मीटर असेल तर तो स्पॅन मालकाच्या किंवा ग्राहकाच्या हद्दीत असेल. अशा ठिकाणी जवळपास 136.08 एवढं किलोग्राम, 136.08 किलोग्राम पेक्षा जास्त ब्रेकिंग कॅपॅसिटी असलेले कंडक्टरच तुम्ही प्रिफर करायचे. कळालं मित्रांनो? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा नियम क्रमांक 77. ओव्हरहेड लाईनचा सगळ्यात खालचा कंडक्टर आणि जमीन यामधील कमीत कमी अंतर, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ग्राउंड क्लिअरन्स. एक बघा की सर्व्हिस लाईन आणि ओव्हरहेड लाईनचा कंडक्टर ज्या ठिकाणी रस्ता ओलांडला जातो, क्रॉस करून जात असेल समजा, तर अशा ठिकाणी त्यांच्या जमिनीपासून अंतर किती असले पाहिजे. आता बघा, एक समजा कमी, लो आणि मीडियम व्होल्टेजसाठी जर बघितलं आपण, आता मी इथं तुमच्यासाठी एक चार्ट दाखवलेला आहे, बट ते व्होल्टेज लेवलच्या नुसार. एक उदाहरण सांगतो. समजा लो आणि मीडियम व्होल्टेज घ्या, कमी आणि मध्यम व्होल्टेज 5.791 मीटर एवढं लक्षात ठेवा. 5.791 जवळपास ते किती असणार आहे, 19 फूट. आणि हाय व्होल्टेजसाठी 20 फूट असं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस लाईन सोबत जे ओव्हरहेड लाईनचा कोणता पण कंडक्टर जो की रस्त्याच्या बाजूने त्याच्याच रस्त्याला समजा समांतर जात असेल तर त्याची जमिनीपासूनची कमीत कमी उंची सुद्धा या व्होल्टेज लेवलनुसार आणि त्याचा ग्राउंड क्लिअरन्स हे चार्ट पण तुम्ही लिहून ठेवा. कळालं? आता यामध्ये मी काय सांगितलं की समजा एक लो घ्या, मीडियम घ्या आणि हाय व्होल्टेज घ्या, कमी, मध्यम आणि जास्त व्होल्टेज. यामध्ये जे पुरवलेले लाईन्स असतात, लाईव्ह लाईन्स 11 kV पर्यंत, तर हे जवळपास माझ्या अंदाजानं 4.572 मीटर म्हणजे 15 फूट. जे कमी, मध्यम आणि जास्त व्होल्टेजसाठी इन्सुलेटेड लाईन्स पाहिजेत ते असतात जवळपास 13 फूट 3.96 मीटर एवढं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 11 kV पेक्षा जर जास्त असेल तर ते जवळपास 17 फूट म्हणजे जवळपास 5-5.5 मीटर एवढं लक्षात ठेवा. आता बघा नियम क्रमांक 78. जे लाईन कंडक्टर आणि ट्रॉली लाईन यांच्यामधील जे अंतर आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी दोन लाईन्स एकमेकांना क्रॉस होत असतील त्या ठिकाणीच ओव्हरहेड लाईन असतील, ट्रॉमवे असेल किंवा ट्रॉली बस असेल यांच्या वायरला छेदून जात असेल तर अशा ठिकाणी ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर्स आणि ट्रॉमवे किंवा ट्रॉली बस यांच्यामध्ये कमीत कमी अंतर किती असलं पाहिजे. एक म्हणजे कमी आणि मध्यम, लो अँड मीडियम. हे किती असणार, जवळपास 4 फूट.
म्हणजे याचं जर मीटरमध्ये मोजलं तर किती येते 1.219 मीटर. आणि ज्या ठिकाणी समजा लाईन कंडक्टर इन्सुलेटेड असतील तर त्या ठिकाणी कमीत कमी 2 फूट याचं निम्म. मग याचं जर मीटरमध्ये मोजलं तर किती येणार 0.610 मीटर. कळालं. आणि जर समजा 11 kV पेक्षा जास्त किंवा तिथपर्यंत आहे बघा, त्याचं लक्षात ठेवा अप टू 11 kV. याचं पण लक्षात ठेवून टाका किती असेल तर 1.829 मीटर. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती होईल ते 6 फूट. ठीक आहे, हे लिहून ठेवा. आता बघा जे नियम क्रमांक 79 आहे, कमी आणि मीडियम म्हणजे त्याला म्हणतो आपण लो आणि मीडियम, कमी आणि मध्यम, त्या व्होल्टेजच्या म्हणजे त्या व्होल्टेज असलेल्या लाईन्स आणि सर्व्हिस लाईन आणि इमारत यामधील अंतर. लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी कमी आणि मध्यम ह्या व्होल्टेजच्या ओव्हरहेड लाईन्सचा जास्तीत जास्त सॅग धरतो आपण, तर तो सॅग धरून त्याच्या इमारतीपासूनचे कमीत कमी अंतर किती असेल. एक म्हणजे सपाट छत, दुसरं म्हणजे उघडी गॅलरी, त्यासोबत व्हरांड्याचे जे छत आहे, अशा सर्व ठिकाणी लाईन इमारतीवरून जर जात असेल तर तिथे त्यासोबत इमारतीच्या सर्वात उंच असलेल्या भागापासून जे उभे अंतर आहे जवळपास 8 फूट म्हणजे 2.439 मीटर एवढे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी किंवा जेव्हा लाईन इमारती जवळून जात असेल तर अशा ठिकाणी ते इमारतीपासून समांतर अंतर 4 फूट म्हणजे 1.219 मीटर असलं पाहिजे. नियम क्रमांक 88 शिकवतो आपल्याला गार्डिंग. ज्या ठिकाणी आपल्याला गार्ड वायरची एक इलेक्ट्रिकल कंटिन्युटी खंडित होते त्या प्रत्येक ठिकाणी अर्थिंग आपण केलीच पाहिजे. हे आपल्याला नियम क्रमांक 88 सांगतो. त्याचं नाव काय गार्डिंग. जे नियम क्रमांक 90 आहे अर्थिंग, यामध्ये लक्षात ठेवा की ओव्हरहेड लाईनला असलेले सर्व प्रकारचे धातूचे आधार, सर्व प्रकारच्या धातूचे आधार आणि त्याला जोडलेल्या फिटिंग या जर कायमस्वरूपी आणि कार्यक्षम राहतील तर अशा रीतीने अर्थ करण्यात आल्या पाहिजे. मग याचकरिता प्रत्येक पोलला एक सलग वायर घट्ट करण्यात आली पाहिजे आणि हीच वायर त्याच्या प्रत्येक मैलावर किंवा 1.601 किलोमीटर अंतराच्या ठिकाणी शक्यतो सारख्या अंतरावर जोडलेले असले पाहिजे. मग यामुळेच प्रत्येक आधार आणि धातूचे फिटिंग एक सुनिश्चितरित्या अर्थ केल्या जाईल. दुसरी गोष्ट, जर जमिनीपासून स्टे वायरला 10 फूट अंतरावर इन्सुलेटर बसवलेले नसतील तर आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्टे वायरला अर्थ करण्यात आलं पाहिजे. पहिला प्रकार असतो मित्रांनो टॉप हॅट. पहिला प्रकार असतो मित्रांनो टॉप हॅट किंवा त्याला आपण सिमेट्रिकल म्हणतो ऑर सिमेट्रिकल. आणि दुसरा असतो असिमेट्रिकल. मग यामध्ये काय असते की धातूची पट्टी त्याच्या आवश्यकतेप्रमाणे कापली जाते आणि त्यानंतर कोणतीही वायरिंग सुरू होण्यापूर्वी त्याच्या चेसिस जे असते त्या चेसिसवर स्क्रू किंवा बोल्ट असे केले जातात. हे लक्षात ठेवा. डीन रेलचे 2 प्रकार. कळालं. इथं लिहून ठेवतो वाटल्यास टाइप्स ऑफ डीन रेल. दॅट इज रिलेटेड विथ द रूल नंबर 90. लक्षात आलं मित्रांनो. हा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आयर जे रूल्स असतात त्या नियमानुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मध्ये काय काळजी घ्यायची आपण आणि सगळे रूल्स याचा सगळे व्यवस्थितपणे अभ्यास केला. तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.